नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर महाराष्ट्र लॉ CET 3 इयर्स याचा रिझल्ट कधी लागेल? सो महाराष्ट्र लॉ CET 3 इयर्सचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे. ते कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचं आहे रिझल्ट, त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये सांगत आहे. ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाइल आणि स्कोर हे माहिती असतील, त्यांनी पुढे काय करायचं आहे, कोणता फॉर्म भरायचा आहे, त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला एक्स्पेक्टेड कट ऑफ सांगता येईल. आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत. CETच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर आपण नॉर्मली इथे आपण जर चेक केलं, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाहीये. पण CET एक्झामिनेशन पोर्टल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला माहिती आहे, तो तुम्हाला टाकायचा आहे. लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकल्याच्यानंतर स्कोर कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आता ही बघा गेट स्कोर कार्ड महाराष्ट्र LLB 3 इयर्स CET 2025. आता हा फॉर्म तुम्ही डाउनलोड म्हणजेच तुमचा रिझल्ट हा डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ओपन होईल आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये डाउनलोड करू शकता. तुमचा जो काही तुमचा रिझल्ट आहे, तो तुम्ही डाउनलोड करू शकता. सो अशा पद्धतीने तुमचा जो स्कोर कार्ड आहे, हा आउट झालेला आहे. तर कशा पद्धतीने दिसतं तेही तुम्हाला सांगतो, की हॉलती तुमचा जो स्कोर कार्ड आहे त्याच्यावरती काय चेक करायचं आहे. हा स्कोर कार्ड आहे इथे. अशा पद्धतीने तुमचा स्कोर कार्ड दिसतो. रोल नंबर तुम्हाला प्रॉपर चेक करायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर चेक करायचा आहे. कॅटेगरी तुमची चेक करायची आहे प्रॉपर आहे का? तुमचं नाव, तुमचं फुल नेम, फादर्स नेम, मदर्स नेम हे चेक करायचं आहे आणि तुमचं पर्संटाईल तुम्हाला इथे चेक करायचं आहे. हा जो आहे 82.90 हा तुमचा पर्सेंटाईल आहे. या पर्सेंटाईलच्या बेसवरतीच तुम्हाला कॉलेजेसमध्ये ॲडमिशन भेटणार आहेत आणि कॅप राउंडचे जे काही कट ऑफ्स लागणार आहेत, ते या बेसवरतीच तुम्हाला लागणार आहेत. सो या पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. प्रॉपरली चेक करा आणि तुमचा जो स्कोर आहे आणि तुमचं जे पर्सेंटाईल आहे, तुम्हाला कुठे पाठवायचं आहे, त्याची जी लिंक आहे, जी आपण बनवलेली आहे, ही आपण Google फॉर्मची लिंक बनवलेली आहे. महाराष्ट्र लॉ CET 3 इयर्स पर्सेंटाइल एंड स्कोर 2025. एक्स्पेक्टेड कट ऑफसाठी आपल्याला कॅप राउंडसाठी कट ऑफ बनवायचं आहे त्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला नाव विचारलंय, स्टेट ऑफ सिटी, ईमेल आयडी, व्हॉट इस युअर पर्सेंटाइल जो पर्सेंटाइल तुम्हाला भेटला असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. आन्सर की नुसार तुमचा स्कोर किती होता, ॲड्रेस, फोन नंबर आणि हा अपलोड अपलोड युअर स्कोर कार्ड. इथे तुमचा जो स्कोर कार्ड आता तुम्हाला डाउनलोड होईल तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. जेणेकरून जर समजा स्कोर कमी असेल आणि पर्सेंटाईल समजा कमी आले असतील किंवा स्कोर जास्त आहे आणि पर्सेंटाईल कमी आहे, तर यावरून सुद्धा आपण यामध्ये काही ना काहीतरी आपण करू शकतो. ठीक आहे. सो रिझल्ट आउट झालेला आहे LLB 3 इयरचा. डाउनलोड करा. कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन मी दिलेलं आहे आणि यामध्ये दिले धिस इस CET पर्सेंटाइल इस व्हॅलिड ओन्ली अकॅडमिक इयर 25-26 ओन्ली. ओके. सो रिझल्ट आउट झालेला आहे. कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे तेही तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला जो फॉर्म Google फॉर्म जो लिंक आहे, जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्ही फिल करू शकता आणि फिल करून मला पाठवा. थँक यू सो मच.